नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुरस्कार या टॉपिकवरती ट्रिक्स बघणार आहोत, जे की सर्व एक्झामला पुरस्कार हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। तसे तर पुरस्कार टॉपिक म्हटलं तर आपल्याला लवकर लक्षात येत नाही की कुठला पुरस्कार कुठल्या क्षेत्रात दिला जातो, तर आपण ट्रिक्सनुसार बघणार आहोत। आता बघा, पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती, तसेच कृषी कारागृह विभाग, ऑल सरळ सेवा भरती, MPSC UPSC ला सुद्धा पुरस्कार या टॉपिक वरती प्रश्न विचारण्यात येतात। तर आपण ट्रिक्सनी बघूया, म्हणजे लवकरात लवकर सॉल्व्ह होणारे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावरती जास्त फोकस करायचा विद्यार्थी मित्रांनो। तर आपण ट्रिक्सनी बघायचं, ट्रिक्सनी जर आपण केलं तर लवकर आपला वेळ पण वाचेल आणि लवकर टॉपिक प्रश्न क्वेश्चन बघितला आपल्याला कळणार की हे याचा आन्सर काय आहे। तर ते त्यांनी ट्रिक्स यूज केल्यानंतर आपल्याला लगेच कळणार आहे। तर बघा, आज आपण पुरस्कार या टॉपिक वरती ट्रिक्स बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे, आता मी पोलीस भरतीचे, जिल्हा न्यायालयाचे जे क्वेश्चन सेट, ट्रिक्स, तसेच आता मॅथ्स आणि रिझनिंगचं सुद्धा चालू करणार आहे, तर त्यामुळं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आज आपण पुरस्कार या टॉपिक वरती ट्रिक्स बघणार आहोत। तर बघा, ट्रिक्स कशावरती बघणार आहोत? पुरस्कार आणि कुठल्या क्षेत्रात दिला जातो त्याच्यावरती आपण ट्रिक्स बघणार आहोत। तर आता बघा, ट्रिक्स लक्षात कशा ठेवायच्या। पुरस्कार बघा, पहिला पुरस्कार कुठला आहे? मॅन बुकर पुरस्कार। कुठला आहे? मॅन बुकर पुरस्कार। आता मॅन बुकर पुरस्कार हा सर्वांना माहिती आहे कुठल्या क्षेत्रात दिला जातो? साहित्य क्षेत्रात दिला जातो। पण चार ऑप्शन येतात, त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं असतं की कुठल्या क्षेत्रात दिला जातो। तर आपण कन्फ्यूज होतो की कुठल्या क्षेत्रात दिला जातो, त्याच्यामुळे मग आता साहित्यामध्ये दिला जातो। पण ट्रिक्सने कसं लक्षात ठेवायचं बघा, आता तर याच्यामध्ये बघा, मॅन बुकर पुरस्कार। आता याच्यामध्ये कुठला शब्द दिसतो आपल्याला? बघा, याच्यामध्ये कुठला शब्द दिसतो? बुक। बुकर मधला बुकर काय पकडायचा? बुक हा शब्द पकडायचा। आता बुक म्हटलं तर काय येतंय? बुक हा काय साहित्यामध्ये येतो ना, साहित्य। बुक हा प्रकार कशामध्ये येतो? साहित्य याच्यावरती येतो, साहित्य। मॅन बुकर मधला बुक घ्यायचा। आता बुक म्हटलं तर साहित्य, काय येतं? साहित्य। आता याच्यामधला बुक म्हटलं तर साहित्य म्हटलं तर साहित्य क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो। कुठल्या क्षेत्रात? साहित्य या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो। याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो? फक्त बुक लक्षात ठेवायचं, बुकर म्हटलं फक्त बुक। आता बुक म्हटलं तर आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की बुक म्हटलं तर साहित्य तर कुठलं? साहित्य म्हटलं की फक्त साहित्य क्षेत्र। प्रश्न क्रमांक 2, बोरलॉग पुरस्कार। आता बघा, बोरलॉग पुरस्कार म्हटलं की आपण भरपूर कन्फ्यूज होतो विद्यार्थी मित्रांनो। आता बोरलॉग म्हणजे काय? बोरलॉग मधून काय आपल्याला असं वाटत नाही का बोरलॉग म्हणजे कशाविषयी दिला जातो पुरस्कार? तर इथं बघा, काय लक्षात ठेवायचं? बोरलॉग मध्ये बोर शब्द दिसतो। तो काय दिसतो? बोर। पहिला शब्द पकडायचा, काय शब्द पकडायचा? बोर। बोरलॉग मधला पहिला शब्द पकडायचा काय? बोर शब्द पकडायचा। आता बोर, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर शब्द पकडला तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बोर। आता बोर एक काय आहे? फळ आहे, हे माहिती आहे सर्वांना। बोर एक फळ आहे। बोर काय? एक फळ आहे। आणि हे फळ कुठे येतं? जंगलामध्ये येतं। जंगलामध्ये जे बोरांची झाडं असतात, बोर सर्वजण खातात। बोरांचे जंगलात मध्ये, शेतामध्ये ही झाडं येतात। दारात येतात का? नाही, हे का कुठे येतात? शेतामध्ये येतात। तर मग आता आपण शेतामध्ये म्हटलं तर त्याच्यावरून काय लक्षात ठेवायचं? बोर। आता बोर म्हटलं तर हे एक फळ आहे आणि बोर खातोय आपण, तर ते बोर कुठे येतंय? दारात येतोय का? नाही, तर ते काय? जंगलात येतं, शेतामध्ये येतं हे बोर। तर बोराची झाडं कुठे येतात? शेतामध्ये येतात। आता शेत म्हटलं तर काय येतंय? शेतासंबंधी कुठला शब्द येतो विद्यार्थी मित्रांनो? कृषी। कुठला येतो? कृषी। शेत म्हटलं तर कृषी, मग काय लक्षात ठेवायचं? कृषी क्षेत्र। बोरलॉग पुरस्कार कशा संबंधित आहे? कृषी क्षेत्र। काय लक्षात ठेवायचं? फक्त बोर म्हटलं तर बोर कुठे येतात? बोरांची झाडं कुठे येतात? शेतामध्ये येतात। मग शेतामध्ये म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं? कृषी म्हणजेच कृषी क्षेत्रात हा बोरलॉग पुरस्कार दिला जातो। आता तिसरा बघा, भारतरत्न पुरस्कार। कुठला आहे? भारतरत्न पुरस्कार। आता भारतरत्न पुरस्कार बघा, याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं लक्षात ठेवायचं? आपल्या भारतामध्ये बघा, आपल्या भारतामध्ये भरपूर असे खूप टॅलेंटेड लोक आहेत, खूप टॅलेंटेड आहेत। आता त्याच्यामध्ये बघा,
भारतामध्ये विविध प्रकारचे काय आहेत, कलामध्ये सुद्धा भरपूर लोक काय आहे, कला क्षेत्रात पुढे आहेत, कला क्षेत्रात सुद्धा पुढे आहेत. आता क्रीडामध्ये सुद्धा भरपूर लोक आहेत. क्रीडा, साहित्य भरपूर, लेखक सुद्धा भरपूर आहेत. हे तर माहिती आहे ना, आपल्या भारतामध्ये लेखक आहेत. क्रीडामध्ये आपण लक्षात ठेवायचं सचिन तेंडुलकर, विराट कोहली. भारत म्हटलं तर रत्न म्हणजे काय, एक हिरा म्हटलं तर आपल्या हिरामध्ये आता आपलं कोण येतंय बघा. भारतामध्ये विविध लोक टॅलेंटेड आहेत. आता टॅलेंटेड कशात आहेत, साहित्यामध्ये आहेत. साहित्य म्हणजे लेखक आहेत, कोणी पुस्तक लिहितं, कोणी क्रीडामध्ये म्हणजे खेळाडू सुद्धा आहेत भरपूर. तसेच याच्यामध्ये साहित्य, क्रीडा आणि कला म्हणजे आपली टॅलेंट दाखवण्याची कला. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, भारत रत्न म्हटलं तर रत्नमधून समजायचं तर एक काहीतरी त्याच्यामध्ये काय आहे, कला आहे. तर कला कसली, क्रीडा आहे, साहित्य आहे आणि कला म्हणजे 3 क्षेत्रात दिला जातो हा पुरस्कार. किती क्षेत्रात, कला, साहित्य आणि क्रीडा. कला, साहित्य आणि क्रीडा या 3 क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न म्हटलं तर भारताचे रत्न म्हणजे मग रत्न कशामध्ये, तर कला, क्रीडा आणि साहित्य या क्षेत्रामध्ये भारताचे रत्न. म्हणून कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 4, द्रोणाचार्य पुरस्कार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य आठवले की तुम्हाला महाभारत आठवायला पाहिजे. द्रोणाचार्य म्हटलं की काय आठवायला पाहिजे, महाभारत. द्रोणाचार्य हा शब्दच महाभारतातलाच आहे. आता द्रोणाचार्य कोणाचं नाव आहे का, नाही. अगोदरच्या काळात, महाभारताच्या काळात हे नाव होते. द्रोणाचार्य म्हटलं तर द्रोणाचार्य महाभारत आठवते. मग आता बघा, महाभारतामध्ये 5 पांडव माहिती आहेत. 5 पांडवाचे गुरु कोण होते, द्रोणाचार्य. कोण होते, द्रोणाचार्य. 5 पांडवांचे गुरु कोण होते, द्रोणाचार्य. तर आता 5 पांडवांचे गुरु द्रोणाचार्य. तर काय, द्रोणाचार्यावरून काय लक्षात ठेवायचं, जर 5 पांडवाचे त्यावेळी द्रोणाचार्य गुरु होते, तर मग आता जे विद्यार्थ्यांचे, आता आपण काहीतरी करतोय तर आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा शिक्षक आहेत. तर आपले सुद्धा भरपूर असे गुरु आहेत की आपण त्याच्यावरून काय गेलोय, पुढे गेलोय. तर असं लक्षात ठेवायचं. द्रोणाचार्य पुरस्कार कशासाठी देतो, का जे दुसऱ्यांना शिक्षक आहेत, जे दुसऱ्यांना गुरु ज्ञान देतात. काय देतात, ज्ञान देतात. तर त्या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. द्रोणाचार्य म्हटलं की महाभारत आठवायचं. पांडवांचे गुरु कोण होते, द्रोणाचार्य. मग आपले कसे गुरु आहेत, आपण पण लक्षात ठेवायचं की सर्वांचं कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये गुरु असतात, ज्ञान देतात. तर लक्षात ठेवायचं की क्रीडा प्रशिक्षक क्षेत्र, क्रीडा. आता इथं काय आहे, क्रीडा म्हणजे क्रीडामधले जे प्रशिक्षक आहेत, जे क्रीडामधले प्रशिक्षक आहेत त्यांचे कोण, गुरु. म्हणजे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. क्रीडामधले जे प्रशिक्षक आहेत, जे गुरु आहेत, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. कुठला, द्रोणाचार्य. प्रश्न क्रमांक 5, अर्जुन पुरस्कार. आता अर्जुन पुरस्कार हा बघा, अर्जुन सुद्धा माहिती आहे. अर्जुन कोण होता याच्यामध्ये, अर्जुन हा एक धनुर्धर होता. काय होता, धनुर्धर होता. धनुर्धर म्हणजेच एक चांगला खेळाडू होता. काय होता, अर्जुन एक चांगला खेळाडू होता. हे लक्षात ठेवायचं. काय होता, एक धनुर्धर होता. म्हणजे तो धनुर्विद्यामध्ये सर्वगुण संपन्न होता ना, धनुर्धर होता. तो धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण चालवण्यात एक्सपर्ट होता. अर्जुन कोण होता, धनुष्यबाण चालवण्यात एक्सपर्ट होता. अर्जुन वरून लक्षात ठेवायचं. अर्जुन धनुष्यबाण चालवण्यात एक्सपर्ट होता म्हणजे तो एक चांगला खेळाडू होता. मग अर्जुन म्हटलं तर तो धनुर्विद्यामध्ये एक्सपर्ट होता. मग कसा होता, खेळाडू होता ना तो, खेळ होता ना तो एक धनुर्विद्या चालवण्याचा. तर काय लक्षात ठेवायचं, उत्कृष्ट खेळाडू. काय, उत्कृष्ट खेळाडू. प्रश्न क्रमांक 6, एमी पुरस्कार. आता एमी पुरस्कार बघा, आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तर खूप म्हणजे चांगल्या प्रकारची ट्रिक्स लागते. इथं फक्त लक्षात ठेवायचं, आपण बोलतोय आता, ए मम्मी टीव्ही चालू कर ना. मम्मीने जर टीव्ही बंद केली तर आपण बोलतो, ए मम्मी टीव्ही चालू कर ना. ए मम्मी, काय ठेवायचं, एमी वरून काय लक्षात ठेवायचं, एमी या शब्दावरून काय लक्षात ठेवायचं, ए मम्मी टीव्ही चालू कर ना. तर मग काय लक्षात ठेवायचं, एमी टीव्ही. काय, ए मम्मी टीव्ही म्हणजेच टेलिव्हिजन क्षेत्र. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार. आता दादासाहेब फाळके पुरस्कार बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार कशात दिला जातो, चित्रपट क्षेत्र. आता हे तर माहिती आहे सर्वांना, दादासाहेब फाळके पुरस्कार म्हटलं तर चित्रपट क्षेत्र. पण लक्षात कसं ठेवायचं, बघितला दादासाहेब मधला काय पकडायचा, दादा.
दादा. दादा म्हटलं तर दादा कोंडके. दादा कोंडके माहित आहेत ना कोण आहेत? तर दादा कोंडके फेमस व्यक्ती आहेत, माहित आहेत ना? दादा कोंडके त्यांचे पिक्चर बघितलेले आहेत ना. दादा साहेब म्हटलं की दादा कोंडके. दादा कोंडके म्हटलं तर लक्षात लगेच क्लिक झालं पाहिजे. दादा कोंडके कशात होते? चित्रपट. त्यांनी पिक्चर काढलेत, म्हणजे चित्रपट क्षेत्र. काय? चित्रपट क्षेत्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या ट्रिक्स लावून तुम्ही तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कमी वेळात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर खूप चांगल्या ट्रिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ह्या ट्रिक्स आवडल्या असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की अजून ट्रिक्स घ्यायच्या का. खूप चांगल्या ट्रिक्स आहेत बघा. मॅन बुकर पुरस्कार म्हटलं तर त्याच्यामधला काय पकडायचा? फक्त बुक पकडायचा. एक शब्द फक्त मॅन बुकर म्हटलं की बुक पकडायचं. लगेच क्लिक झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला आठवायची गरज पडत नाही. आपण जर पाठ केलं तर आपल्याला लगेच लक्षात येत नाही. ऑप्शनमध्ये आपण काय होतो? कन्फ्यूज होतो, कुठलं ऑप्शन येणार आहे म्हणून काय एक ट्रिक्स नुसार जर सोडवलं तर तुम्ही लगेच तुमचा वेळ पण वाचेल आणि लवकर तुमचं सॉल्व्ह पण होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लगेच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. कारण आता पोलीस भरती सुद्धा जवळ आलेली आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांना शॉर्टकटमध्ये अभ्यास करायचा असतो. कारण लवकर कारण आता तुम्हाला वेळ सुद्धा एवढा राहिलेला नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ट्रिक्स आवडल्या असतील तर. आणखी आपण ट्रिक्स बघणार आहोत. कुठल्या टॉपिकवरती ट्रिक्स घ्यायच्या ते आपण सांगा विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.